हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आता बरेच दिवस झाले व्हिडिओ काही टाकलेला नाहीये. आज म्हटलं गावाकडे जायचं होतं, म्हटलं गावाकडचं वातावरण जराशी तुमच्याशी शेअर करावं. आणि माझा मुलगा आदित्य आहे ना, तर त्याची 12वी परीक्षा झालेली, CETची एक्झाम होती, तर आमच्या गावाकडेच आलेली. त्यामुळं असं प्लॅन केलं की त्याला पेपरला सोडायचं आणि तसंच मग जरासं पुढे जाऊन शिरट्याला थोडंसं शेतामध्ये वगैरे घर वगैरे बघून यायचं. ह्या प्लॅनिंगने आम्ही आज सकाळी 6:30 वाजता निघालोय. आणि पाऊस पण होता त्याच्यामध्ये, तर भारी असं वातावरण दिसत होतं सकाळी सकाळी. गावाकडचं वातावरण कुणाला बघायला नाही आवडत ना, तर सगळ्यांनाच असं गावाकडचं वातावरण बघायला आवडतं. तसंच आमच्या गावाकडे सुद्धा खूप छान असं वातावरण आहे. आणि जास्त काही जाणं येणं तिकडं होत नाही, कारण शाळा कॉलेज सर्व्हिस वगैरे सगळं इकडंच असल्यामुळे गावाकडे जास्त येणं जाणं असं होतच नाही. जे काही आमचे चुलत सासरे वगैरे आहेत ना, तर त्यांनी शेती अशी केलेली आहे तिकडं. तर शेतामध्ये काय काय आहे ते तुम्ही सुद्धा पहा आणि आम्ही सुद्धा आज पाहणार आहे. दिवसभर मस्तपैकी असं एन्जॉय करायचं ठरवलेलं आहे, कारण परीक्षाच तिकडं असल्यामुळे गावाकडच्या साईडला चालले. इस्लामपूर शिर्टे आमचं मूळ गाव आहे, सांगलीमध्ये आम्ही राहतो. तर इस्लामपूरच्या इथे यशवंत कॉलेजमध्येच मुलाचा नंबर आलेला CETसाठी, तर म्हटलं त्याला तिथं सोडूया आणि नंतर मस्तपैकी गावाकडे वगैरे जरासं फिरून येऊया. म्हणून या प्लॅननुसार आम्ही आज चाललेलो आहे सकाळी 6:30 वाजता. आणि सांगली सोडलं की पाऊस पुढं अजिबात नव्हता, सांगलीमध्येच पाऊस होता आणि पुढं गेलो तर काही सुद्धा पाऊस नव्हता. तर छान असं कॉलेजमध्ये वगैरे त्याला सोडलेलं आहे. सॉरी जयवंत असं कॉलेजचं नाव आहे. आणि 9 वाजता पेपर होता, त्यामुळे 8-8:30 आम्हाला तिथं पोहोचायचं होतं. तर त्याला सोडून तिथं मग त्याच्यानंतर आम्ही जे काही आमचं गाव घर आहे ना, तर तिथं गेलेलं आहे. पण तिथं राहायला जास्त कोण नसल्यामुळं चावी वगैरे पण आम्हाला सापडली नाही, आणि त्यामुळे फक्त आम्ही शेतामध्ये जाऊन फिरून वगैरे आलो. तर खूप छान असं वातावरण आहे तिकडं, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. कुठला किल्ला तो? एडे मच्छिंद्रगड. किल्ले मच्छिंद्रगड छान आहे खरं. वरती जायला रस्ता असेल की का नाही? मी आलो कधी पहिल्यापासून हात वरती गेलो पण नाही. मी काय सांगतो बापूंना विचारूया. ते बघ किल्ला गाड्या चालू दिसल्या काय? वरती गाडी दिसते. डोंगरावरती चाललोय आपण, आपली गाडी डोंगरावर चालली आता. होय, ग्रामदैवत आमचं शिर्टेगावचं. तर सीतामाईचं मंदिर आहे, तर इथं आम्ही आता थोडंसं दर्शन घेऊन आता जाणार आहे घरी. अंधार आहे. येते काय हाताना? जोरात वाजत की. छान आहे ना मंदिर बघ. तर आता आम्ही सीतामाई मंदिराचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे, एकदम छान झालेलं. आणि इकडं आहे नदी, आता घर येईल जवळच एक घर, जास्त काही लांब नाहीये. आणि घराच्या साईडला नदी वगैरे जाते आणि पूर आलं ना सगळं पाणी शेतामध्ये घरामध्ये येतं. तर आम्ही जास्त काही येणं होत नाही आम्हाला इकडं, कधीतरी असं येतो. आणि बरेच वर्षांनी मी तर आलेली आता सध्या इथं. तर खूप छान आहे नदी वगैरे. कुठे नदी बघ, नदी आली. नदीला जायचं का? नदीला जाऊ, नदी बघून ये की जरा 5 मिनिटं जवळ. घरी जाऊया पहिला, घर झालं की मग नदीला, नंतर मंदिरला, नंतर शेतामध्ये जायचं, नंतर दुसरं पाण्याकड. नाहीच काय बरेच वर्षांनी आलं, त्यामुळे आम्हाला पण काय माहित नाहीये. किती चेंज झालं सगळं. शेड वगैरे मारल्यापासून आलोच नव्हतो. बरं जा की घरी आपल्या पण. चला, हे नवीन म्हणल्यापासून आता आम्ही पहिल्यांदा चालूय घरी इथं. तर अशा प्रकारे हे सगळं केलेलं आहे. तर हे आहे गावाकडचं शेत घर. आणि आता आम्ही चाललोय मस्तपैकी शेतामध्ये फिरायला. इथे चिंचा बघ किती खाली लागल्यात साक्षी. हे बघ तिथं, तिथे इकडे साक्षी. सुद्धा येते का जायला? ती वरची काय वरची?
विलायन चिंच. केवढी खाली लागली चिंच. समोर ती बघ. हे बघ बघ ना कसला चिंच वाटतं. एक पुढे एक आकडा आहे तसला. तिथे आत आहे बघा. आत हा तिथे आहे बघ. आलोच. गावाकडे पहिल्यांदाच आले बघा ती आणि तिला एकदम भारी वाटतं असं इकडचं वातावरण बघून. सांगलीमध्ये काही करमत नाही म्हणते. गावाकडंच इकडं छान आहे. सुट्टीला आम्ही आलो असतो ना इकडं असं तर ती बोलते. आणि चिंचा खायला लागले मस्त पैकी. बघू लाल कलर लाल भडक चिंच मस्त. स्वरामची पळाली पुढं. तर आदित्यची परीक्षा होती इकडे पेपर होता त्यामुळे येणं झालं नाही. तर शक्यता आम्ही जास्त येत नाही इकडं पण भारी वाटतंय गावाकडे आल्यानंतर. तर बरेच असे देवदेवता होते आपल्या गावामध्ये तर त्याचं दर्शन वगैरे छान घेतलं
टाइम होता 3 तासासाठी, जोपर्यंत पेपर संपत नाही तोपर्यंत फिरायचं ठरवलेलं. तर 2-3 तासच आम्हाला होते. तर गावामध्ये जाऊन शेतामध्ये वगैरे जाऊन मस्तपैकी फिरून आलो. चिंचा वगैरे एकदम छान अशा लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, कारण झाडावरून जशा चिंचा काढायला एकदम भारी वाटत होत्या आणि खायला तर एकदम गोड होत्या. तर छान अशी शेती वगैरे केलेत सासऱ्यांनी सगळे तिकडं. हे कसलं पाणी बघ छान. त्यानंतर आम्ही इस्लामपूरच्या जवळच हे रामलिंग बेट आहे, चौधरी सुद्धा आम्ही तिथे गेलेलो आणि तेव्हा आम्हाला वेळ असं भरपूर होता आणि आता आम्ही बरोबर 2-2:30 वाजता तिथं आलेलो. निघून असं भरपूर होतं, जेवायचं वगैरे सगळं प्लॅन केलेलं तिथं. पण यांना पण ऑफिसमधून फोन यायचे सारखे की टाईम हाफ डे काढलेला फक्त. तर फोन यायचे, जेवायचं वगैरे पण होतं, पण थोडंसं जेवण सगळ्यांनी नेलं होतं. तर ते उन्हामध्ये जसं बसून थोडंसं खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्हाला इथे फोटो रील्स वगैरे भरपूर काढायचे होते, पण टाईमच नाही भेटला. किती छान वातावरण आहे, असं पाणी वगैरे एकदम भारी आहे आणि एकदम छान वाटतं तिथं रामलिंग बेटावरती. तर देवदर्शनासाठी पण जायचं झालं नाही, त्यावेळेला आम्ही गेलो तेव्हा कुठं जाऊन आलेलो. म्हणलं नेक्स्ट टाइम जर आपल्याला भरपूर वेळ मिळेल ना तर तेव्हा आपण तिथं जाऊया. तर फोन येतच ना मला, मी लगेच रिटर्न झालो. तिथं जेवण वगैरे थोडंसं खाल्लं, एक चपाती, जास्त काही नेलं नव्हतं, पण शेतामध्ये जेवायचं म्हणून आम्ही घेऊन गेलेलो. पण शेतामध्ये काही परत पेपर सुटायचं टायमिंग झालं, त्याच्यामुळे आम्ही लगेच आलो आणि तिथंच बेटावरती थोडंसं बसून आम्ही जेवण वगैरे असं केलं आणि त्याच्यानंतर मग घरी आलो. एकदम छान असं वातावरण आहे तिकडचं, बघून एकदम मन प्रसन्न होतं असं. आणि एवढा उन्हाळा असून सुद्धा पाणी वगैरे भरपूर आहे तिथं. तर छान तिथे सण दिवसभर एन्जॉय केलं होतं. तुम्हाला गावाकडचं वातावरण कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. तर 3 वाजता आम्ही घरी परत आलो रिटर्न. तुम्हाला आमच्या गावाकडचं वातावरण कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. शेती वगैरे कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. छान अशी शेती केलेली आहे, बघून असं मन प्रसन्न झालं आणि वातावरण तर एकदमच बेस्ट होतं गावाकडचं. देवदर्शन वगैरे छान झालं. तर हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.